राधे राधे. महाभारतामध्ये 1,00,000च्या वर श्लोक आहेत, पण त्याचं सार 9 वाक्यांमध्ये केलेलं आहे आणि ते आजच्या पिढीसाठी पण इतकं उपयुक्त आहे की मी विचार केला हे आपण आता शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कोणीही वाचू शकतं आणि कोणीही ते इम्प्लिमेंट करू शकतं बरं का. ते म्हणजे कुठल्याही धर्म जाती पंथासाठी आहे, कुठल्याही म्हणजे श्रीमंत किंवा गरीब किंवा स्त्री किंवा पुरुष किंवा भारतातले किंवा भारताबाहेरचे असं कोणीही हे नक्की ऐकू शकतं आणि आपल्याला ते सगळं पटेल ह्याची मला खात्री आहे. ती नवीन ते जे 9 पुष्प आहेत ती अशी आहेत की वेळेला आपण आपल्या मुलांना आवर घातला पाहिजे. चुकीच्या जर मागण्या करत असतील आणि त्या जर पूर्वत गेले आईवडील तर असहाय्य होतात शेवटी कौरवांसारखे. त्यामुळे आजकाल लहान लहान मुलं पॉकेट मनी जास्त मागतात किंवा मोबाईल मागतात अगदी लहान वयात आणि मग त्याची त्यांना सवय लागते आणि पुढे आईवडील असहाय्य होतात. त्यामुळे ह्याच्यातनं वाचण्यासाठी आधीच लक्षात ठेवा की जी चूक महाभारतात झाली त्यानंतर जे कौरवांचं झालं ते आपल्या मुलांचं होऊ नये. कितीही शक्तिशाली असाल, तुम्हाला किती आशीर्वाद मिळाले असतील, कितीही शस्त्र पारंगत असाल, तरी तुम्ही अधर्माचा चुकीच्या लोकांचे साथ दिली तर तुमचा विनाश नक्की. त्या सगळ्या शास्त्राचा त्या आशीर्वादाचा काही उपयोग होत नाही. याचं एक महाभारतातलं उत्तम उदाहरण म्हणजे कर्ण. आपल्या मुलांना इतकं महत्त्वाकांक्षी बनवायचं नाही की तो त्या ज्ञानाचा चुकीचा उपयोग करेल. याचं अगदी म्हणजे सार्थ उदाहरण महाभारतातलं म्हणजे अश्वत्थामा. किती तुम्ही म्हणजे ज्ञानी असाल मोठे असाल तरी चुकीच्या लोकांना वचन द्यायचं नाही. अधर्मातनं चाललेल्या किंवा वाईट वागणूक असलेल्या जर लोकांना तुम्ही वचन दिलं तर आपली इच्छा नसताना तरीसुद्धा आपल्याला त्यांची साथ द्यायला लागते. ह्याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भीष्म पितामह. धन शक्ती आणि अधिकार सत्ता हे आपल्या हातात आहे म्हणून त्याचा वाटेल तसा उपयोग केला तर विनाश नक्की आहे हे आपल्याला दाखवून देतो महाभारतातला दुर्योधन. सगळ्यात महत्त्वाचं सत्तेची बागडोर, सत्तेचा लगाम हा आंधळ्या व्यक्तीच्या हातात कधी द्यायचा नाही. आंधळी म्हणजे हव्यासाने आंधळी कळलं की नाही, स्वार्थाने आंधळी, धनाची लोभी अशा लोकांच्या हातात कधीही जायचा नाही. त्याने कसा विनाश होतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाभारतातला धृतराष्ट्र. ज्ञान आपल्याकडे खूप आहे आणि त्याच्याबरोबर जर बुद्धीची जोड असेल तर आपल्याला यश नक्की मिळतं. हे आहे आपल्याला शिकवलं आहे अर्जुनाने. छल कपट लबाडी खोटेपणा दुसऱ्यांना त्रास देणं ह्याने कधीच आपल्याला यश मिळत नाही हे आपण बघितलं आहे महाभारतात शकुनीच्या ह्याने. आणि आपण जर नैतिकतेने चाललो धर्माने चाललो आणि योग्य लोकांची साथ दिली तर आपल्याला यशच मिळत जातं. हे आपल्याला दाखवून दिलं युधिष्ठिराने. तर सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः. आता हे जी सगळे 9 आपण गोष्टी ऐकल्या त्या आजच्या पण काळासाठी किती योग्य आहे हे मी सांगायला नको. तर आपण त्याप्रमाणे आपल्याला जमतं आहे का ते बघूया. आता मी ना जे म्हणजे आपण अनेक गोष्टी वाचतो लिहितो बघतो त्यात काही गोष्टी आपल्याला नव्याने कळतात. तसंच म्हणजे काही जण असं म्हणतात की रामाला जाणायचं असेल, रामाला जर माहिती करून घ्यायची असेल रामाचा आणि त्याच्याबद्दल तर आपल्याला पहिलं थोडं रावणाबद्दल माहिती असली पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे रामाबद्दलची श्रद्धा रामाबद्दलची भक्ती आपली 10 पटीने वाढते. त्यामुळे आज मी थोडंसं ना रावणाबद्दल सांगणार आहे. बघूया जमते का मला. तर रावण हा केकसी आणि विश्रवस या ऋषींचे मुलगा
विश्रवचे मोठे तपस्वी होते, तेजपुंज होते आणि केकसी ही राक्षस कन्या होती. एकदा ती हे तप करत असताना त्यांच्या इथून जात असताना तिने त्या विश्रवसांना बघितलं आणि त्यांच्या त्या तेजाने ती भारावून गेली आणि तिने त्यांना नमस्कार केला. त्यांना नमस्कार केल्यावर कल्याणमस्तू असं त्यांनी केकसीला आशीर्वाद दिला. तर ती म्हणाली की आता तुम्ही आशीर्वाद दिला त्याप्रमाणे माझं आता कल्याण केलंच पाहिजे, माझं कल्याण कसं होणार? ते म्हणजे नक्की तुझं कल्याण होणार. तर ती म्हणाली मग तुम्ही माझ्याशी लग्न करा. ते म्हणलं अरे अगं मी संन्यासी आहे, मी साधू आहे, मी कसं काय तुझ्याशी लग्न करू? ती म्हणली नाही, तुम्ही आशीर्वाद दिला आहे तर तो आशीर्वाद तुम्ही पूर्ण केला पाहिजे. त्याप्रमाणे मग केकसी आणि विश्रसेवाचं लग्न झालं. त्यांना 4 मुलं झाली, 3 मुलगे आणि 1 मुलगी. रावण, कुंभकर्ण, विभीषण ही मुलं आणि शूर्पणखा ही मुलगी. रावण हा रजगुणाचा, कर्ण हा कुंभकर्ण हा तमोगुणाचा आणि बिभीषण हा सत्वगुणाचा. कारण बिभीषणामध्ये सगळे विश्रसवाचे गुण होते त्यामुळे तो सात्विक झाला. रावणामध्ये तिचा म्हणजे केकसीचं तमोगुण, केकसीचं कामुकता, आणखीन राक्षसी गुण होते. तसेच विश्रसेवाचं तपाचं सामर्थ्य पण रावणामध्ये होतं आणि कुंभकर्णाला मात्र तो तामसीच होता, तमोगुण त्याच्यात होता. ते तिघं ना त्यांना विश्रसेवाने तप करायला सांगितलं. त्याप्रमाणे घोर तपस्या ह्या तिघांनी केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांनी त्यांना वर मागायला सांगितलं. तर तो विभीषणाने मात्र त्याच्या सात्विक गुणाप्रमाणे माझे हे गुण सतत काळ असेच राहावे एवढाच वर मागितला. तसंच कुंभकर्णाने त्याच्या आवडीप्रमाणे मला भरपूर झोप मिळू दे, 6 महिने झोपमध्ये एकदा फक्त खायला उठू दे असं सांगितलं. आणि रावणाने मात्र सांगितलं की मला अमरत्वाचं वर द्या. पण ब्रह्मदेव म्हणाले ते माझ्या हातात पण नाही, अमरत्व हे मलाही शक्य नाही. मग त्यांनी काय केलं की बाबा मला देवांकडनं मरण नको, मला राक्षसांकडनं मरण नको, मला गंधर्वांकडनं मरण नको, मला असं करून त्यांनी यादी सांगायला सुरुवात केली. पण तो आपल्या पराक्रमाचा गर्व एवढा झालेला की त्याला असं वाटलं की आपण नर आणि वानर काय करणार आहेत आपलं. त्यामुळे त्या दोघांचीच नावं घेतली नाहीत आणि त्या नर आणि वानरानेच त्याचा पराभव केला आणि हे एवढं मोठं रामायण घडलं. खरं तर हा जो रावण होता तो तप आणखीन मंत्र ह्याच्या मदतीने त्यांनी गंधर्वाला, कुबेराला सुद्धा मात केली होती. कुबेराला पण हरवलं होतं. यक्ष आणि गंधर्वाला ह्यांचा पण पराभव करून तो त्रैलोक्याचा राजा झाला होता. पण केवळ ह्या एका नर आणि वानराला त्यांनी तुच्छ लेखल्यामुळे त्याच्या अपयशाचं त्याला सामना करायला लागला आणि एवढं मोठं रामायण घडलं. तर अशा ह्यावेळी तर हे जे दोन्ही आहे थोडं वेगळं आहे. कारण मला असं वाटलं की हे आपलं शेअर केलं पाहिजे, आपल्याला जरा वेगळी माहिती, जरा वेगळं छान असं म्हणून. आणि त्यामुळे आपल्याला रामाबद्दलची भक्ती, रामाबद्दलचं प्रेम आणि रामाबद्दलची जे आदर आहे हा अजून वाढला. राधे राधे.